Good morning, students. Today we are going to learn remaining part of the lesson 2.6 World Heritage. Now listen. The World Heritage Committee. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. The committee meets once a year and consists of representatives from 21 state parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये कोणती ठिकाणे समाविष्ट केली जावीत याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत. द कमिटी मीट्स वन्स अ इयर अँड consists of representatives from 21 states parties that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. या समितीची बैठक वर्षातून एकदा होते आणि त्यामध्ये जागतिक वारसा केंद्राच्या सर्वसाधारण कायदेमंडळाने किंवा सभेने 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेल्या 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग असतो. The state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory to be considered for inclusion on the World Heritage List. आपल्या प्रदेशातील नवीन स्थळे शोधून त्यांचा जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी विचार केला जावा यासाठी नामांकन किंवा आपण नामनिर्देशन म्हणतो याची करण्याची जबाबदारी या राज्य पक्षांची असते. बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. जागतिक वारसा स्थळ कसे ठरते? बिकमिंग अ वर्ल्ड हेरिटेज साईट. देअर आर 5 steps in becoming a World Heritage Site. The first of which is for a country or state party to take an inventory of its significant cultural and natural sites. जागतिक वारसा स्थळ ठरवण्याचे 5 टप्पे आहेत. प्रथम टप्पा म्हणजे एखाद्या देशाने किंवा राजपक्षाने आपल्याकडील लक्षणीय सांस्कृतिक व नैसर्गिक स्थळांची संपूर्ण यादी तयार करणे. याला प्रायोगिक तात्पुरती यादी म्हणतात. दिस इज कॉल्ड द टेंटेटिव्ह लिस्ट अँड इट इज इम्पॉर्टंट बिकॉज नॉमिनेशन्स टू द वर्ल्ड हेरिटेज लिस्ट विल नॉट बी कन्सिडर्ड अनलेस the nominated site was first included on the tentative list. ही यादी अतिशय महत्त्वाची असते कारण एखाद्या नामांकित स्थळाचा जर प्रथम या प्रायोगिक यादीमध्ये समावेश केलेला नसेल तर जागतिक वारसा यादीसाठीच्या नामांकनामध्ये तिचा विचार केला जात नाही. Next, countries are then able to select sites from their tentative list to be included on the nomination file. त्यानंतर प्रत्येक देश आपल्या प्रायोगिक यादीतून नामांकन फाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही स्थळे निवडतो. The third step is a review of the nomination filed by 2 advisory bodies consisting of the International Council on Monuments and Sites and the World Conservation Union, who then make recommendation
टू द वर्ल्ड हेरिटेज कमिटी. तिसऱ्या टप्प्यात जागतिक स्मारके व स्थळे परिषद आणि जागतिक संरक्षण संघाच्या 2 सल्लागार समित्या या नामांकन फायलीचे परीक्षण करतात आणि जागतिक वारसा समितीकडे आपल्या शिफारशी पाठवतात. The World Heritage Committee meets once a year to review the recommendation and decide which sites will be added to the World Heritage List. जागतिक वारसा समिती आपल्या वार्षिक बैठकीमध्ये या शिफारशींचे अवलोकन करतात आणि कोणती स्थळे जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करता येतील हे ठरवतात. साइट इज अ डिटरमाइनिंग वेदर or not a nominated site meets at least one of 10 selection criteria. जागतिक वारसा स्थळ बनवण्याच्या शेवटचा टप्पा म्हणजे प्रस्तुत नामांकित स्थळ हे 10 निवड निकषापैकी किमान एक निकष पूर्ण करते की नाही हे तपासणे. If the sites meets this criteria, it can then be inscribed on the World Heritage List. या स्थळाने जर निकष पूर्ण केले तर जागतिक वारसा यादीमध्ये तिचे नाव नोंदवले जाते. Once a site goes through this process and is chosen, it remains the property of the country on whose territory it sites, but it also becomes considered within the international committee. एखादे स्थान या संपूर्ण प्रक्रियेतून निवडले गेल्यानंतर ते ज्या भागात आहे त्या देशाची मालमत्ता तर असतेच, परंतु आंतरराष्ट्रीय समुदायाचाही महत्त्वपूर्ण भाग म्हणून ते गणले जाते. टाइप्स ऑफ वर्ल्ड हेरिटेज साइट्स. जागतिक वारसा स्थळांचे प्रकार. ॲज ऑफ 2009 देर आर 890 World Heritage Sites that are located in 148 countries. 2009 पर्यंत गणना केलेली 148 देशामध्ये स्थित असलेली एकूण 890 जागतिक वारसा स्थळे आहेत. 689 of these sites are cultural and include places like the Sydney Opera House in Australia, and historic center of Vienna in Austria. त्यातील 789 स्थळे सांस्कृतिक आहेत, ज्यात ऑस्ट्रेलियातील सिडनीचे ऑपेरा हाऊस आणि ऑस्ट्रेलियातील व्हिएन्ना येथील ऐतिहासिक केंद्र यांचा समावेश होतो. 176 are natural and feature such locations as the US Yellowstone and Grand Canyon National Parks. 176 ठिकाणे नैसर्गिक आहेत, उदाहरणार्थ अमेरिकेतील येलोस्टोन and Grand Canyon National Parks. 25 of the World Heritage Sites are considered a mixed, for example, natural and cultural Peru's Machu Picchu is one of these. Italy has the highest number of World Heritage Sites with 44. पेरूचे माचू पिचू हे त्यापैकी एक आहे. इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे 44 जागतिक वारसा स्थळे आहेत. इंडिया हॅज 36, 28 कल्चरल, 7 नॅचरल अँड 1 मिक्स्ड वर्ल्ड हेरिटेज साइट्स. भारतात 36, 28 सांस्कृतिक व 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र स्थळे आहेत, म्हणजे एकूण 36 ठिकाणं आहेत. The World Heritage Committee has divided the world's countries into 5
जिओग्राफिक झोन्स विच इन्क्लूड. जागतिक वारसा समितीने जगातील देशाची 5 भौगोलिक प्रदेशामध्ये विभागणी केलेली आहे. ती अशी: 1 आफ्रिका, 2 अरब स्टेट्स, 3 आशिया पॅसिफिक including Australia and Oceania, 4th Europe and North America, and 5th Latin America and the Caribbean. 5 भौगोलिक प्रदेशामध्ये विभागणी केलेली आहे ती अशी: 1 आफ्रिका, 2 अरब राष्ट्रे, 3 आशिया पॅसिफिक म्हणजेच ऑस्ट्रेलिया व ओशियाना सहित, 4 युरोप व उत्तर अमेरिका आणि 5 लॅटिन अमेरिका व कॅरेबियन.